शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कापसाची असलेली सद्यस्थितीला परिस्थिती, येत्या काळातील भवितव्य या संदर्भात सुद्धा ताजे अपडेट आलेले आहे. ती अपडेट सुद्धा आपण बघणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतोय महत्त्वाच्या बातमीने. महत्त्वाची बातमी आहे, व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. कापसाची कोठारे रिकामी झाल्यावर बाजार तेजाळला. भाव 8,300 रुपयाच्या पण वर. मार्चपर्यंत 95% माल विकल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र पश्चाताप. मित्रांनो, सध्या जळगाव जिल्ह्यात कापसाचे दर प्रति क्विंटल 8,300 रुपयाच्या पुढे गेले आहे. 2022च्या हंगामानंतर पहिल्यांदाच कापसाने 8,000चा टप्पा ओलांडला असला तरी या वाढलेल्या भावाचा आनंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही. हंगामाच्या शेवटी असलेल्या या तेजीचा खरा फायदा शेतकऱ्याऐवजी साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात यंदा कापसाचा हंगाम संपत आला आहे. जवळपास 6.5 लाख गाठीची आवक झाली. जेव्हा शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात कापूस होता तेव्हा खाजगी बाजारात 7,200 ते 7,300 रुपयापर्यंत दर मिळत होते. दुसरीकडे CCIच्या खरेदी केंद्रावर जाचक अटी आणि कागदपत्रांच्या घोळामुळे अनेक शेतकऱ्यांनी तेथून पाठ फिरवली. घरगुती गरजा आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी जिल्ह्यातील 90 ते 95% शेतकऱ्यांनी आपला कापूस मार्च महिन्यापर्यंतच विकून टाकला. खरीपात कापसाचा पेरा वाढणार. मित्रांनो, येत्या काळात कापसाचे दर अधिक वाढण्याचा अंदाज कापूस क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. आणि मित्रांनो, आता काय होणार तर भाववाढीची कारणं नेमकं काय आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली आहे. सरकीचे भाव 3800 वरून 4200 रुपयापर्यंत वाढले आहे. सरकीप्रमाणे गाठीचे दररोजचे दर देखील 54,000 वरून 57,000 पर्यंत पोहोचले आहे. भारतात एकूण 3,40,40,00,000 गाठीचे उत्पादन होण्याची शक्यता होती. तेच उत्पादन 40,00,000 गाठींनी कमी झाले आहे. एकूण उत्पादनात आधीच 20 ते 30% घट होती, त्यातच आणखीन घट झाली आहे. त्यात अचानक मागणी वाढल्याने कापसाचे दर वाढल्याचे बोलले जात आहे. मित्रांनो, भाववाढीचे चित्र असे की सध्या 8,300 रुपये प्रति क्विंटल 7 एप्रिल रोजी होता. संधी हुकली. 95% कापूस विक्री झाल्यामुळे शेतकऱ्यांचा लाभ हुकला. आवक जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 6.5 लाख गाठीची आवक पूर्ण झाली. तर येणारं भवितव्य असं आहे मित्रांनो की पुढील हंगामात कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याचा अंदाज असू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला वाढलेली मागणी, त्यात सरकीच्या दरात झालेली वाढ यामुळे कापसाच्या दरात वाढ झाली आहे. कापसाचे दर 8,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कापूस थोड्याफार प्रमाणातच शिल्लक आहे. आता इतर बाजार समित्या बघूया मित्रांनो पटापट. पोलगाव बाजार समिती जास्तीत जास्त 8,700 पर्यंत दर गेला मित्रांनो. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,695 पर्यंत दर जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती हिंगणघाटनंतर भिवापूर 1,250 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 8,300 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, काटोल 91 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 8,250 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, भद्रावती 855 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,400चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, राळेगाव 3100 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,700 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सावनेर 2200 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती 55 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,450चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, गंगाखेड परभणी येथे 8,350 रुपयाचा भाव जास्तीत जास्त बघायला मिळत आहे खाजगी बाजारात. तर मित्रांनो, पांढरकवडा यवतमाळ 8,450 जास्तीत जास्त भाव आहे. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. दररोजची माहिती बघायला मिळेल. धन्यवाद.